गोवा सत्ताकारणाचा सगळा हा पेच कसा फसला आहे याच्यावर एक नजर टाकणार आहोत। पण त्या अगोदर गोवा सुरक्षा मंचचे पाचही उमेदवार ते कसे पराभूत झाले। शिवोली विधानसभा मतदारसंघातून गोवा सुरक्षा मंचचे परेश रायकर यांचा पराभव झालाय। त्यांचे परेश रायकर यांना फक्त 532 मते मिळू शकली। परेश रायकर यांच्या विरोधात गोवा फॉरवर्डचे विनोद पालवेकर 10,189 मतं घेऊन जिंकलेले आहेत। पणजी विधानसभा मतदारसंघातून केतन भाटीकर उभे होते या मंचचे, त्यांचाही पराभव झालाय। त्यांना फक्त 323 मतं मिळू शकली। केतन भाटीकरांच्या विरोधात भाजपचे सिद्धार्थ कुंकळकर उभे होते, त्यांना विजय मिळाला 7,924 मतं घेऊन। मय या विधानसभा मतदारसंघातून मंचचे आत्माराम गावकर उभे होते, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय। आत्माराम गावकर यांना 2,317 मतं मिळाली। त्यांच्या विरोधात भाजपचे प्रवीण झाटे उभे होते, त्यांना 430 मतं मिळाली। साखळी विधानसभा मतदारसंघातून गोवा सुरक्षा मंचचे सुरेश आमोणकर पराभूत झाले। आमोणकरांना 3,831 मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात उभे होते भाजपचे प्रमोद सावंत, त्यांना 10,058 इतकी मतं मिळाली। पुसकडे विधानसभा मतदारसंघातून गोवा सुरक्षा मंचचे श्याम सातार्डेकर जे उभे होते त्यांचाही पराभव झालाय। सातार्डेकर यांना 3,742 मतच मिळाली आणि त्यांच्या विरोधात जे निलेश काबराल होते भाजपचे, त्यांना 12,830 मते मिळाली, ते जिंकले।